मित्रांनो, कॅगच्या एका रिपोर्टनुसार प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या योजनेमध्ये जवळजवळ 14,000 कोटीचा घोटाळा झालेला आहे। या योजनेअंतर्गत जी खाती दिली गेली होती त्यांपैकी जवळजवळ 94% खाती ही खोटी निघालेली आहेत। या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यावर 500-500 रुपये टाकण्यात येणार होते, पण ही खातीच खोटी निघालेली आहेत। काही खात्यांचे नंबर 1111 असे आहेत, तर काही खात्यांचे नंबर पुन्हा रिपीट झालेले आहेत। म्हणजे बघा मित्रांनो, कौशल्य विकास करण्याची योजना आहे आणि यामध्ये घोटाळा झालेला आहे। म्हणजे कौशल्य विकास राहिला बाजूलाच, आपल्या राजकारणी लोकांनी हा पैसा मध्येच गायब केला। मित्रांनो, हा घोटाळा करणाऱ्यांवर काही कारवाई होईल की नाही हा मोठा प्रश्न आहे। तुम्हाला या विषयावर काय वाटते हे कमेंट्समध्ये सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।